ज्यावेळेस गोशीखुर्द धरण झालं, आता खरं म्हणजे अनेकांच्या भावना त्या संदर्भातले धरण हा शापाैकी वरदान आहे. धरणं कधी शाप नसतात. ठीक आहे, अतिवृष्टी झाली, पाऊस आला, त्यामुळे नुकसान होतं आणि शेतकरी त्याला प्रचंड नुकसानीला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. पण दरवर्षी ती मदत मी मागून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली सरकारशी भांडून. दरवेळी ज्या ज्या वेळेस नुकसान झालं त्या वेळेस जी मदत आहे त्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि याही वेळेस जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसानची मदत म्हणजे नुकसान भरपाई होणार नाही, कोणतेही गव्हर्नमेंट देऊ शकत नाही. त्यामुळे जी काही मदत आहे HDRF NDRFच्या निकषाप्रमाणे ती मदत शेतकऱ्यांना 100% मिळवून देणार. आणि जे काही घरांचं नुकसान झालंय, पडझड झाले, त्या संदर्भात आम्ही आता पाऊस पूर ओसरला ते त्याचं सर्वेक्षण करू आणि त्यांनाही मदत करू. प्रचंड पूर आला, पुरामुळे रोपं गेली. आमच्याकडे 2 प्रकारची भाताची पिकं पेरणी केली जाते. एक धान रोवणं केलं जातं आणि दुसरं आम्ही त्याला हे म्हणतो, आम्ही त्याला आवत्या म्हणतो. आवत्या मोठ्या प्रमाणात आमच्या भागामध्ये होतो. जवळपास 70% लोक आवत्या पेरतात. म्हणजे आवते म्हणजे धान पूर्ण शिंपडून देणं आणि पेरणी न करता त्याला आवत्या म्हणतात. तर आवत्यांचं नुकसान हे 70% शेती असल्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे सविस्तर करायसाठी मी अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झालेली आहे. मी आजही मुक्कामाने ब्रह्मपुरीत आहे आणि त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कशी मदत होईल आणि या संकटातून शेतकऱ्याला आधार देता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे. पण हे या पुराच्या संदर्भात आम्ही फार लक्ष देऊन होतो, मी मुंबईला असताना सुद्धा. कारण गोशीखुर्द धरण प्रचंड भरत असताना साधारणतः 15-16 हजार क्युमेक्स पाणी आपण किशेस सोडण्यासाठी आपला त्यावर बंधनं आम्ही घातली होती. कारण वाढवण्याचा प्रयत्न होता, पण मी म्हटलं खाली पाऊस आहे, सगळ्या नद्या नाल्या भरून आहेत आणि नुकसान होईल. त्यामुळे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात राहून आणि पूर नियंत्रण कक्षाशी माझा संपर्क होता आणि सगळे संपर्कात राहून कुठेही मोठं नुकसान होणार नाही यावर आमचं लक्ष आम्ही ठेवलेलं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.